आता तुम्ही म्हणशाल तुमचा काहीचा अभ्यास चालू आहे, तर आमचा अभ्यास वगैरे काही चालू नाही. आम्हाला आहे ना आपल्या कॉमन शेडसाठी ना पडदे आणायचे बरं का. आणि त्या पडद्यांसाठी ना आपल्याला शेडची मापं घ्यायची होती. त्यामुळे आम्ही ना आता शेडची मापं घेऊन राहिलो. आता आपल्याला पडद्यांची सिस्टीम आहे डायरेक्ट ऑटोमॅटिक करायची बरं का. हँडल मारला का पडद्यावरती, पुन्हा हँडल मारला का पडदा खाली. आता ह्या हँडलचा फायदा आहे ना इतका बाहेर राहतो ना, कारण पाऊस जरी आला ना तरी एक माणूस सुद्धा त्या पडदा खालीवर घेऊ शकतो. जास्त माणसांची गरज लागत नाही. त्यामुळे आपण आहे ना ॲटोमॅटिक हँडलची सिस्टीम करू राहिलो आहे. आता हे हँडलचा खर्च आहे ना थोडा जास्त होतो बरं का, पण मग काही ताण राहत नाही अजिबात. सगळं काम एकदम ओके होऊन जातं. आता या पडद्यांची सिस्टीम आहे आपण कुक्कुट पालनाबरोबर नाही कांदा जाळीला पण करणार आहे का, जेणेकरून आहे ना बाहेरून पावसात शितोडे आतमध्ये येऊ नये. त्याच्यामुळे आपण ही कांदा जाळीला पण पडद्यांचा वापर करणार आहे. मग काय आपल्या दोन्ही शेडचे मापं घेऊन झाले. मग आपल्याला ना मोटर चालू करायची होती. मग मोटर चालू करून कांद्यावर पाणी वगैरे लावलं. आणि पाणी लावायला तर माहिती आता ऊन किती पडतं. उन्हामुळे ना आपले कांदे पण लय सुकतात. त्यामुळे ना कांद्याला पाण्याची खूप गरज आहे बरं का. तर तुम्हाला आमचे असेच नवीन नवीन व्हिडिओ जर पाहिजे असतील ना, तर आम्हाला पटकन लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.